ही जल्लोषाची दृश्य राज्यातल्या प्रत्येक भागातल्या जल्लोषाची दृश्य सर्वात आधी सामटीवर पाहायला मिळतील। तर इकडे भगूरमध्ये, नाशिक जिल्ह्यातल्या भगूरमध्ये शिंदे सेनेनं अजित पवार गटाला जोरदार धक्का दिलाय। 25 वर्षांची राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता उलथवून टाकली आहे। नगराध्यक्षपदाच्या शिंदे सेनेच्या उमेदवार प्रेरणा बलकवडे या आघाडीवर हा विजय जल्लोष अनेक भागांमध्ये असाच आपल्याला दिसणार आहे। आजचा संपूर्ण दिवसभर राज्यातल्या 288 मध्ये आपण बघतोय की मैत्रीपूर्ण लढत झाली होती महायुतीतल्याच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे सेनेमध्ये, आणि शिंदे सेनेने तिथं बाजी मारली आहे। भगूरमध्ये अजित पवार गटाला जोरदार धक्का शिंदे सेनेनं दिलाय। एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी सभाही घेतली होती आणि त्यानंतर जोर लावण्यात आला आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रेरणा बलकवडे या आघाडीवर। बघा, भगूरमध्ये शिंदे गटाला धक्का आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार तिथे आघाडीवर आहे। नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत प्रेरणा बलकवडे या आघाडीवर आहेत। या ठिकाणाहून आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून। अभिजित, भगूरमध्ये काय घडतंय? शिंदे गटाला मोठा धक्का बसला होता, अत्यंत मैत्रीपूर्ण इथे लढत झाली होती, मात्र चुरशीची झाली होती। अगदी बरोबर आहे गिरीश। नाशिकमध्ये भगूर मध्ये जवळपास शिवसेनेची 25 वर्षांची सत्ता जी आहे ती उलटवण्यात अजित पवार गटाला आणि भाजपला यश आलेलं आहे। भगूरमध्ये भाजप आणि अजित पवार गटाने युती केलेली होती आणि विरुद्ध शिंदेची शिवसेना अशी लढत या ठिकाणी रंगलेली होती आणि जवळपास 25 वर्षांची सत्ता या ठिकाणी आता भाजप आणि अजित पवार गटाने उलटवून लावलेली आहे। त्यामुळे आता या ठिकाणी विजयाचा जल्लोष आपल्याला बघायला मिळेल। एकनाथ शिंदे यांनी स्वतः भगूरमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या प्रकारार्थ सभा घेतलेली होती आणि आपली सर्व ताकद शिवसेनेने या ठिकाणी करायला लावलेली होती, मात्र मोठा धक्का शिंदेच्या शिवसेनेला या ठिकाणी बसलेला बघायला मिळतोय। कारण 25 वर्षांची सत्ता होती, एक हाती सत्ता होती शिवसेनेची, मात्र आता अजित पवार गटाने या ठिकाणी खातं उघडलेलं आहे। जिल्ह्यातला पहिला विजय अजित पवार गटाचा आपल्याला या ठिकाणी भगूरमध्ये झालेला बघायला मिळतो। या ठिकाणी जर आपण बघितलं तर अगदी तुम्ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। वेळोवेळी आम्ही भगूर मधले अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू।